शेवगाव येथे बाळासाहेब भारडे हायस्कूलच्या 2 विद्यार्थ्यांची 26 जानेवारी रोजी दिल्ली येथे झालेल्या आरडी परेडसाठी निवड झाल्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांची मिरवणूक काढून व सत्कार करण्यात आला। शेवगाव येथील बाबासाहेब भारडे हायस्कूलच्या 2 विद्यार्थिनींची दिल्ली इथं 26 जानेवारी रोजी झालेल्या रिपब्लिक डे परेडसाठी निवड झाली होती। निवड झालेल्या अंकिशा किरण मस्के आणि जागृती शैलेश थोंडलकर या विद्यार्थिनींची मिरवणूक काढून त्यांचा सत्कार करण्यात आला। प्रजासत्ताक दिन संचलनासाठी आमची 7 जणांची निवड झाली होती। त्याच्यामध्ये आम्ही दोघी भारडे हायस्कूल 17 बटालियनमधून फर्स्ट मुली आणि स्कूलमधून फर्स्ट मुली होतो। कल्चरचा प्रेस होता, त्याच्यामध्ये डान्स, NIP आणि बॅले 3 याच्यामध्ये पार्टिसिपेट करून ड्रिल पण होती। ओनली ड्रिल होती बस। प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली इथं होणाऱ्या आरडी परेडसाठी महाराष्ट्रातून 7 विद्यार्थ्यांची निवड होते। यात बाळासाहेब भारडे हायस्कूलच्या 2 विद्यार्थिनींची निवड झाली होती। यावेळी त्यांचा सत्कार संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते करण्यात आला। भारडे हायस्कूलच्या वतीनं या विद्यार्थिनींची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। यावेळी भारडे हायस्कूलचे अध्यक्ष हरीश भारडे, श्याम काका भारडे, रमेश भारडे, एजाज काझी, मुख्याध्यापक गोरक्ष बडे, भाऊसाहेब शिंदे, उमेश खेवरीकर हे उपस्थित होते। 26 जानेवारी 2016 प्रजासत्ताक दिन संचलनासाठी महाराष्ट्रामधून ज्युनियर डिव्हिजनमधून फक्त 7 मुली निवडल्या जातात। या 7 मुलीमध्ये आपल्या पद्मभूषण बाळासाहेब भारडे हायस्कूल विद्यालयाच्या कुमारी जागृती दोंडलकर आणि मस्के आकांक्षा या 2 मुलींची निवड होऊन एक नवीन इतिहास निर्माण झाला। आत्तापर्यंत एकाच बटालियनच्या 2 मुली कधीही आरडी परेडमध्ये गेल्या नव्हत्या। ज्युनियर डिव्हिजनमधून नगर जिल्ह्यातील या 2 मुलींनी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं। हा आपल्या शेवगावकरांचा सार्थ अभिमान आहे। आज त्यानिमित्तानं विद्यालयाच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं आज त्यांचा